पण ऐका, आता भाव राहिला आहे का हो? आता भावाभावामध्ये सुद्धा भाव राहिले नाही. बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. दोघे जण भाऊ होते आणि थोरला भाऊ शेताला वेढा मारण्याकरिता गेला. तेव्हा त्याने सर्व शेताला वेढा मारला आणि कोणत्या तरी जनावराने ऊस पाडलेला होता. तेव्हा त्याने तो ऊस उचलला, आपल्या खांद्यावरती टाकला आणि घरी निघाला. तेव्हा वाटेत दोघांची दोन मुले खेळत होती आणि लांबूनच हाक मारली, बाळांनो, मी तुमच्यासाठी ऊस आणलाय. तेव्हा त्या ऊसाचे दोन भाग केले. स्वतःच्या मुलासमोर बुडक्या कुडची साईड धरली आणि भावाच्या मुलासमोर वाड्या कुडची साईड धरली. बघा, असा ऊस धरलेला होता. थोरल्या भावाच्या मनामध्ये भेद निर्माण झाला, संकोच निर्माण झाला. तेव्हा ती दोन्ही मुले पळत येत होती आणि पळत असताना दोघांचा पाय एकात एक अडकला. इकडं होतं ते इकडं झालं आणि इकडं होतं ते इकडं झालं. तेव्हा थोरल्या भावाच्या मनामध्ये भेद निर्माण झाला, संकोच निर्माण झाला. त्याने असं धरलं होतं, आता करायचं काय? त्यांनी असं होतं ते असं केलं. हे कुणी पाहिलं? गच्चीवरून धाकट्या भावाने पाहिलं. तेव्हा धाकटा भाऊ आपल्या भावाला म्हणाला, थोरल्या भावाला म्हणाला, दुसऱ्या दिवशी म्हणाला, मला उद्याची उद्या व्हायलाच पाहिजे. तेव्हा थोरला भाऊ म्हणाला, अरे असं काय झालं? तो म्हणतोय उद्याची उद्या व्हायलाच पाहिजे. तेव्हा धाकटा भाऊ म्हणाला, मला काही सांगू नको, मला उद्याची उद्या काय पाहिजे? व्हायलाच पाहिजे. तेव्हा थोरला भाऊ म्हणाला, असं काय झालं, सांगशील का नाही? तेव्हा धाकटा भाऊ म्हणाला, काय नाही, असं होतं ते असं झालं. ऊसाचं असं, मग बँकेत कसं? बघा, आता भावाभावामध्ये सुद्धा भाव राहिला नाही.